जय जय रघुवीर समर्थ। इतकेही शांत बसू नका की तुमचा शांतपणा तुमचा मूर्खपणा बनेल। कुणावरही जास्त नाराज होऊ नका। जिथे तुमची कुणाला कदरच नाही तिथे नातं टिकून ठेवणं खूप धोक्याचं आहे। जबरदस्ती कुणाचं आयुष्य बनण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही स्वतःमध्येच आनंदी राहा आणि त्यांच्या आयुष्यातून वेगळे व्हा। आमचे कडवे बोल लोकांना खूप जास्त त्रासदायक वाटतात, पण आमचे शुद्ध मन कुणालाही दिसत नाही। कौतुक करणारे नक्कीच तुम्हाला ओळखत असतील, पण तुमची काळजी घेणाऱ्यांना तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल। आयुष्यात सुखदुःखाच्या चढावात देखील जी लोक तुमची साथ सोडत नाहीत त्या व्यक्तींची नेहमी कदर करा। शेवटी ती लोक मला शिकवून गेली की कुणावर जास्त प्रेम करणं हे सुद्धा खूप धोक्याचं ठरू शकतं। जेव्हा वेळ आपल्याला साथ देते तेव्हा आपण कोणतीही लढाई जिंकू शकतो। आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला तर ती ताकद बनेल आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर ती आपली कमजोरी बनेल। आता आम्हाला देखील चष्म्याची गरज भासू लागली आहे, कारण लोकांचे धोके लगेच दिसून येत नाहीत। पण चिंता करू नका, कारण माझ्यासोबत माझा परमेश्वर आहे। एका वर्षात 50 मित्र बनवणं खूप सोपी गोष्ट आहे, पण तीच मैत्री कायम टिकून ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। वाईट याचं वाटत नाही की वेळेने मला साथ दिली नाही, तर जास्त दुःख या गोष्टीचं होतं की ज्यांच्यावर खूप जास्त विश्वास ठेवला होता त्यांनी वेळेवर माझी साथ सोडून दिली। वाईट तर प्रत्येकाला वाटत असतं, पण काही लोकांना दुःख कसं लपवायचं हे चांगलंच माहिती असतं। एका खोट्या व्यक्तीची एकच शिक्षा असते, जेव्हा पण तो खरं बोलतो ना तेव्हा त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही। प्रेम आणि मरण या दोन गोष्टींमध्ये फक्त एकच समानता आहे। ना ते वय बघतं, ना ते जागा बघतं, ना ते वेळ बघतं। खूप आपलेपणा दाखवणारी लोक एक दिवस आपल्याला दाखवून देतात की आपण परके आहोत। मनुष्य तेव्हाच जास्त चिंता करतो जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त हरला असेल। माणसाची कुलीनता त्याची माणुसकी ठरवते, त्याचा दर्जा नाही। स्मशानभूमी अशा लोकांच्या राखेने भरलेली आहे ज्यांना वाटलं होतं की त्यांच्याशिवाय दुनिया चालू शकत नाही। तुम्ही चालण्याचे धाडस करा। 10 दिशा आहेत, काट्यांची काळजी करू नका, कारण तुमच्या पाठीशी अनेक आशीर्वाद आहेत। शब्द हृदयातून येतात, मनातून तर फक्त अर्थ निघतात। प्रयत्नांचा तो बाण धैर्याच्या थरथराटामध्ये जिवंत ठेवा। आयुष्यात सर्व काही हरलं तरी सुद्धा चालेल, पण पुन्हा जिंकण्याची आशा जिवंत ठेवा। आळशीपणापासून नेहमीच सावध राहा। तुम्ही आजचा दिवस त्याला देत आहात आणि तो उद्याचा दिवस तुमच्याकडून चोरत आहे। निभावणाऱ्यांना आणि जाणाऱ्यांना फक्त एक कारण हवं असतं। ज्या व्यक्तीचं मन साफ असतं तोच व्यक्ती सतत रडत असतो। दुनिया मतलबी आहे, दुनिया वाईट आहे, पण असू देत, तुम्ही स्वतःसाठी चांगले आणि खरे व्हा, मग तो परमेश्वर सुद्धा तुमच्या पाठीशी आहे। परमेश्वर तुमचं कधीच वाईट करणार नाही, म्हणून वाईट वेळ आल्यावर घाबरू नका, कारण आपली जिंदगी कधीही बदलू शकते। वेळेवर आणि नशिबावर कधीही बढाई मारू नका, कारण सकाळ ही त्यांची पण होते ज्यांचे दिवस वाईट असतात। आपले 4 नातेवाईक एकाच दिशेने तेव्हाच येतात जेव्हा 5वा त्यांच्या खांद्यावर असतो। 4 लोक काय म्हणतील या विचारातच आपण आपलं आयुष्य घालवतो, आणि शेवटी ती 4 लोक हेच बोलतात की राम नाम सत्य है। जीवनात एकमेकांसारखं असणं आवश्यक नाही, तर एकमेकांसाठी असणं खूप आवश्यक आहे।
खोटं सुद्धा इतकं विचित्र असतं की स्वतः बोललं तर छान वाटतं आणि इतरांनी बोललं तर आपल्याला राग येतो. कोणाच्याही वाईट वेळेवर हसण्याची चुकी करू नका, कारण वेळ सर्वांचे चेहरे लक्षात ठेवून असते. एका छोट्या भांडणामुळे आपण आपलं नातं संपवून टाकतो, पण यापेक्षा चांगलं हे आहे की आपण प्रेमानेच आपलं भांडण मिटवून टाकू शकतो. जेव्हा मनुष्याच्या गरजा बदलल्या जातात तेव्हा त्याची आपल्याशी बोलण्याची पद्धत सुद्धा नक्कीच बदलली जाते. जर एखाद्या दुःखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू येत असेल आणि जर त्याचे हसण्याचे कारण तुम्ही असाल तर समजून जा की तुमच्यापेक्षा महत्त्वाची व्यक्ती त्या व्यक्तीसाठी या जगामध्ये कोणीच नाही. जर कोणी डोळे बंद ठेवून तुमच्यावर विश्वास ठेवत असेल तर त्याचा विश्वासघात करू नका. त्यांना जाणून देऊ नका की तो आंधळा आहे. जेव्हा परमेश्वर तुमच्याकडून काहीतरी काढून घेतो तेव्हा त्याने तुम्हाला केलेली ती शिक्षा आहे असं समजून घेऊ नका, कारण पूर्वीपेक्षा काहीतरी चांगलं देण्यासाठीच त्याने तुमचे हात मोकळे केले असतील. हे जिंदगी तू हळूहळू चाल, कारण काही ऋण अजून फेडायचे आहेत, काही वेदना अजून मिटायच्या आहेत आणि काही कर्तव्ये अजून मला पार पाडायची आहेत. जी लोक इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवतात शेवटी त्यांचंच मन तुटलं जातं, हे त्रिवार सत्य आहे. काहींच्या सल्ल्यावरून नक्कीच आपल्याला मार्ग मिळतो, पण जिंकणं स्वतःच्या मेहनतीनेच मिळत असतं. हृदय स्वच्छ करा, मग भेटण्याची सवय लावा. धूळ काढली तर आरसाही चमकतो. जी लोक सर्व काही गमावून सुद्धा इतरांना आनंदी ठेवतात. कोणीतरी बरोबरच म्हणलं आहे, आनंद आला तर जीवनात गोड अशी चव घ्या, दुःख आलं तर औषध म्हणून घ्या. फक्त भाग्यवंतांनाच एकत्र वेळ आणि समज मिळते, कारण अनेकदा वेळ कळत नाही आणि समजल्यावर वेळ निघून गेलेला असतो. रागावल्यावर ओरडण्यासाठी जास्त ताकद लागत नाही, पण राग आल्यावर गप्प राहण्यासाठी खूप ताकद लागते. जोपर्यंत कोणी तुमची फसवणूक करत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन काय आहे हे कधीच समजणार नाही. जेव्हा लढाई आपल्या प्रियजनांशी असते तेव्हा आपल्याला हरणं आवश्यक असतं आणि जेव्हा लढाई आपल्या स्वतःशी असते तेव्हा जिंकणं आवश्यक असतं. घराची लोकसंख्या वाढवण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी घरातील एक सदस्य पुरेसा आहे. मी लोकांचे अनुसरण करणे सोडले आहे, कारण मी जितका जास्त त्यांचा आदर केला तितकंच त्यांना वाटलं की आम्ही वेडे आहोत. एकटी चालणारी माणसं कधीच गर्विष्ठ नसतात, परंतु त्यांच्यासाठी एकटेच असणं त्यांना पुरेसं असतं. स्वतःला नेहमी आनंदी ठेवणं ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. थोडंसं वाकून नातं तुटण्यापासून वाचत असेल तर त्या ठिकाणी नतमस्तक होणं खूप चांगलं असतं, कारण गर्व तर प्रत्येकामध्येच असतो, पण जो वागतो तोच नात्यांची काळजी घेतो. आम्ही आयुष्यात खूप चुका केल्या आहेत, पण जिथे आम्हाला चुकीचं ठरवलं गेलं तिथे आम्ही चुकीचं नव्हतो. जर एखाद्याची शेवटपर्यंत साथ देत असाल तर त्याचा हात पकडा, नाही तर ज्यांना तुम्हाला चुकीचं समजायचं असतं ती लोक तुमच्या शांतपणावर सुद्धा नेहमी संशय घेत असतात. त्यांना आपलं समजून काय फायदा, ज्यांच्यामध्ये तुमच्यासाठी आपलेपणाच नसेल. तुमचा सन्मान त्या शब्दांमध्ये नाही की ते शब्द तुम्ही उपस्थित असताना बोलले जातात, तर त्या शब्दांमध्ये आहे जेव्हा तुम्ही उपस्थित नसता तेव्हा सुद्धा तुमच्याबद्दल चांगलंच बोललं जातं. मला हजारोंपैकी एक व्यक्ती हवी आहे जी माझ्या अनुपस्थित सुद्धा माझे वाईट ऐकू शकणार नाही. नातं वाचवण्याची आठ होती आणि हेच कारण मी हारण्याचे ठरले. जे आपल्याला रडवतात तेच बहुतेकदा म्हणतात की तू हसताना खूप छान दिसतो. जेव्हा वेदना आणि कडवट बोलणं
दोन्ही सहन होऊ लागतं. तेव्हा समजून घ्या की तुम्ही जगायला शिकला आहात. माझ्या हृदयाची संपत्ती कुठे खर्च करावी, कारण इथे तर सगळेच पैशाने भरलेल्या पाकिटाला सलाम करतात. कोणीही इतके श्रीमंत नाही की ज्यांचा जुना काळ विकत घेऊ शकतो, आणि कोणीही इतका गरीब नाही की तो उद्या बदलू शकत नाही. आयुष्यात कधीही माणसाची व्यसनी बनू नका, कारण माणूस खूप स्वार्थी आहे. जेव्हा तुम्ही त्यांना आवडता तेव्हा ती लोक तुमची कमजोरी विसरून जातात, आणि जेव्हा ती लोक तुमचा रागराग करतात तेव्हा तुमचे चांगले देखील ते विसरून जातात. जी व्यक्ती आपले घाणेरडे विचार कधीच बदलू शकत नाही, त्यांचं काहीच बदलू शकत नाही. इतरांवर विश्वास ठेवताना जरा काळजी घ्या, कारण तुरटी आणि साखर नेहमी सारख्या दिसतात. आज मी खऱ्याला विचारलं, तू गप्प का आहेस? तो खिन्नपणे म्हणाला, आता माझं एकटं तरी कोण? कधी कधी आपण एखाद्यासाठी तितकं महत्वाचं नसतो जितका आपण स्वतःला मानतो. आमच्या शांत राहण्याला स्वतःच्या बरोबर समजू नका, कारण आम्ही आयुष्यात अशी ठोकरे खाल्ली आहेत की आता शांत बसायला खूप आवडतं. जी लोक तुमची कदर करत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही रडत बसता, आणि जी तुमची कदर करतात त्यांना मात्र तुम्ही रडवता. मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानते ज्यांनी माझी वाईट वेळ आल्यावर माझी साथ सोडली, कारण त्यांना विश्वास होता की मी या वाईट वेळेत एकटीच जिंकू शकते. जे आपले असून आपले होऊ शकले नाहीत त्यांचं असणं काय महत्वाचं आहे. तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. प्रेमामध्ये दुःख हे प्रत्येकालाच मिळत असतं, फक्त जो सहन करत जातो तो निभावत जातो. मित्रांनो, आता जमाना असा आला आहे जिथे तुमचं चांगलं होत असेल तिथे लोक शांत बसतील, आणि जेव्हा तुमचं वाईट होत असेल तेव्हा मुकेही बोलायला लागतील. समर्थ म्हणतात, बाळांनो, हे स्वार्थी जग आहे. इथे स्वतःचा स्वार्थ साध्य करून घेण्यासाठी लोक तुमची खोटी खोटी तारीफ करत असतात. हे तुम्ही कधीच विसरू नका. आपण जितकं शांत बसू तितकीच लोक जास्त आपल्याला त्रास देतात. म्हणून शांत बसू नका, बोलायला शिका, प्रश्नाला उत्तर द्यायला शिका. माझा तुमच्यावर विश्वास आहे, आणि त्या मृत्यूवर देखील माझा विश्वास आहे. आता बघू माझ्या आयुष्यात पहिलं कोण येतं, तुम्ही येता की मृत्यू येतो. जेव्हा कोणी दुर्लक्ष करायचं तेव्हा मला वाईट वाटायचं, आणि आता जेव्हा कोणी दुर्लक्ष करतात तेव्हा असं वाटतं की चला आपण वाचलो. आम्ही जीवन जगलो असतो तर तुमच्यावर मरत बसलो नसतो. स्मशानात तू खूप चांगला आहेस. येथे श्रीमंत किंवा गरीब प्रत्येकाचा पलंग सारखाच आहे. आपली खोटी वृत्ती देखील एक चिन्ह आहे. ती आपल्याला लवकर मोठं करते आणि अक्कल खूप लेट देते. हा विनाशाचा काळ आहे. लोकांकडून शांतीची अपेक्षा करणं थांबवा. सर्वात महत्त्वाचं तुमचं स्मित हास्य आहे. परिस्थिती कशीही असो, कारण जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येईल तेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना सहजपणे करू शकता. माझ्या डोळ्यात पाहत एक व्यक्ती म्हणाली, तुझे मन सांगते की तुलाही एकेकाळी हसण्याचा खूप छंद होता. मी माझी परीक्षा स्वतःच घेतली आहे. जेव्हा मी कुणाला आपलं मानते तेव्हा ते खरं तर कधीच माझे नसतात. आता फक्त तो परमेश्वर माझा आहे आणि समर्थ माझे आहेत. एकेकाळी तुमच्यासाठी आम्ही खूप रडलो होतो, पण आता जर ते आठवलं तर मला हसायला येतं. कधीतरी शांत बसून विचार करा की तुम्ही माझे आहात आणि मी देखील तुमचे आहे. स्वप्न खूप विचित्र असतात. उघड्या डोळ्यांनी बघितली तर अनेकदा पूर्ण होत नाहीत, आणि डोळे बंद असतील तर ती तुटून जातात.
कोणासोबत राहायचं असेल तर आनंदाने राहा, मजबुरीने राहू नका. समर्थ सांगतात, त्यांच्या समोरच रडा ज्यांना तुमचे अश्रू पडण्याचं दुःख होत असेल. आशीर्वाद फक्त त्यांच्याकडूनच घ्यायचे जे तुम्हाला मनापासून आशीर्वाद देत असतात, आणि नातं त्यांच्या बरोबरच निभवायचं ज्यांना तुमची किंमत आहे. माणूस घर बदलतो, ड्रेस बदलतो, संबंध बदलतो, मित्र बदलतो, पण तुम्हाला माहिती आहे का की इतकं सगळं करून सुद्धा तो दुःखी का असतो? कारण तर तो स्वतःलाच बदलत नाही. फक्त शूद्र लोक चांगले असतात ज्यांना स्वतःशिवाय कोणाचाही अर्थ नसतो. ते लोक कधीच कोणाचे नसतात जे कपड्यांसारखे मित्र आणि नाते बदलत असतात. खूप जास्त नाती तुटण्याचं कारण फक्त एकच आहे, कारण लोक तुटणं पसंत करतात आणि चूक पसंत करत नाहीत. खूप कमालीची गोष्ट आहे. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. कुणाच्या तरी आतमध्ये प्रेम जिवंत करून त्याला सोडून देणं म्हणजेच एक हत्या करण्यासारखं आहे, आणि अशा व्यक्तीला परमेश्वर कधीच माफ करत नाही. योग्य गोष्ट वाचण्याची सवय असेल तर योग्य गोष्ट करण्याची सवय आपोआप लागते, आणि हीच वेगळी ओळख मला बनवायची आहे. कारण संकटातही मला हसण्याची सवय आहे, कारण सदैव माझे समर्थ माझ्या सोबत आहे. तुझ्यासारखं कोणीच नसताना मी दुसऱ्यांसारखा का होऊ? काट्यांचं काय चुकलं? त्याला त्याच्या स्वभावाने दुखवायला भाग पाडलं. पण खरं तर ते दुःख फार झालं जेव्हा फुलांनीही दुःख द्यायला सुरुवात केली. त्यांच्या आठवणीत रात्र जळत राहिली, पण समजलं नाही की दुःख प्रेम करून होतं की आठवण काढून होतं. मनातील विचार सुंदर असतील तर संपूर्ण संसार आपल्याला सुंदर वाटतो. माणसांनी पण अशी काहीतरी हुशारी नक्कीच केली आहे की आज काही लोक माणसाशीच बोलायला घाबरत आहेत. जेव्हा मनातून इच्छा निघून जातात तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. आत्ता आयुष्यात आनंद असेल किंवा नसेल, काही लोकांमध्ये गप्प बसण्याची सवय आहे, पण माझ्यामध्ये स्पष्ट बोलण्याची सवय आहे. पूर्वी मोठ्यांचा आदर केला जात असे, पण आता उत्पन्नात कोण मोठा त्याचाच आदर केला जातो. अनेकदा आपण त्या लोकांच्या हातून आपलेच विनोद घडवून आणतो ज्यांना आपण आपल्या कमकुवत क्षणी आपले सर्व सत्य सांगतो. काही लोक या कारणासाठी जगत आहेत कारण त्यांना मरण येत नाही. पण असा विचार करू नका की परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे. जेवढा आम्ही स्वतःला बदलू शकत होतो तितका आम्ही स्वतःला बदलला आहे. तरीही जर आता कुणाला तक्रारी असेल तर तुम्हीच बदला, किंवा मग तुमचाच मार्ग बदला. सगळ्यांचे लक्ष फक्त आईवडिलांच्या संपत्तीकडे असते, ही काही वेगळी गोष्ट नाही. पण पालकाच्या सेवेकडे अधिक लक्ष असेल तेव्हाच ही गोष्ट मोठी मानली जाते. आईवडिलांची सेवा करणे हा सर्वात मोठा धर्म आहे. बाहेरच्या गोष्टींनी मनशांती कधीच मिळू शकत नाही. जर तुमच्या अंतरात्म्यात शांती नसेल तर तुम्ही कधीही यश गाठू शकत नाही. इतरांकडून आनंदाची अपेक्षा करणे आता सोडून द्या, म्हणजे आपोआपच शांती तुमच्यामध्ये निर्माण होईल. हे जिंदगी, तू आमच्या सोबत खूप खेळत आहेस, पण आम्ही पण इराद्याने पक्के आहोत. हसणं कधीही सोडणार नाहीत. अनेकदा गोड बोलणारी तुमचा आदर करत नसतात तर फसवणूक करत असतात. हे मतलबी जग आहे, म्हणूनच प्रत्येकाला चांगलं समजणं आता सोडून द्या. प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ असतो. ज्या व्यक्तीसाठी पैसा सगळं काही असू शकतो तो व्यक्ती कोणाचाही असू शकत नाही. काही लोकांसाठी तुम्ही तिथपर्यंत चांगले असाल जोपर्यंत तुमचा फायदा आहे,
या इच्छा खूप अविश्वासू असतात, काम होताच बदलून जातात. तुम्ही कितीही शहाण्यांबरोबर बसा, पण अनुभव हा मूर्ख असल्यानेच येतो. जर तुमच्यासोबत चुकीचा वागणारा दुःखी नसतो, तर मग तुम्ही का दुःखी आहात? तुम्ही कितीही मिठी मारा, तुमच्या मित्रांची काळजी घ्या, पण ती लोक कधी सुधारू शकत नाहीत, कारण विश्वासघात करणं हा त्यांचा स्वभाव आहे. भावनिक लोक या काटेरी जगात पाण्याच्या फुग्यांसारखे असतात आणि हुशार लोक त्यांना फोडतात. तुमचा खरा मित्र आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमची साथ कधी सोडणार नाही. तुटलेली नाती ही जोडली जाऊ शकतात, फक्त समजूतदारपणा हवा. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंतच नाते संबंध आहेत, तोपर्यंतच भांडणे असतील आणि दुखापतही होईल. पण तुम्ही स्वतःला सावरा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून आनंदाने आयुष्य जगा. आपल्या पाठीपाठी जे बोलतात त्यांना पाठीमागेच राहू द्या. आपला रस्ता सरळ असेल तर संपूर्ण जगाकडून तुम्हाला स्नेह मिळतच राहील. कोणाची कदर करायचीच असेल तर जिवंतपणी करा, कारण आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला नकार करणारे रडायला लागतात. तुम्हाला माहिती आहे का की कोणती लोक आपल्याला धोका देतात, ज्यांना आपण आपल्या आयुष्यात खूप महत्त्व देतो. जेव्हा तुमचं असणं आणि नसणं हे समानच असेल, मग तिकडे जाऊनही काहीच फायदा नाही. आम्हाला कोणी व्यवस्थित ओळखू शकलं नाही. कोणी आंधळे होते तर कोणी अंधारात होते. जीवनात कोणीतरी एक साथीदार खूप चांगला आणि खरा असला पाहिजे, जो आपण चुकीचे वागल्यावर सुद्धा आपल्याला समजावू शकेल आणि आपण बरोबर असताना देखील तो आपल्या बरोबर असेल. मेहनत करण्याच्या वयात तुम्ही आराम केला तर आराम करण्याच्या वयात नक्कीच तुम्हाला मेहनत करावी लागेल. त्यामुळे आत्ता जागे व्हा. काही लोकांना त्यांची वय नाही तर त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या लवकर मोठं करतात. आरोग्य सर्वात मोठी भेट आहे, सर्वात मोठे समाधान पैसा आहे आणि विश्वास सर्वोत्तम संबंध आहे. संबंध तात्पुरते ठेवायचे असतील तर गोड बोला, पण शेवटपर्यंत ठेवायचे असतील तर स्पष्ट बोला. खरं बोलायचं झालं तर आपलं नशीब खराब कधीच नसतं, तर आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून बसलेले असतो, ज्यांना तुम्ही शांत असण्याचा काहीच फरक पडत नाही. त्यांना तुम्हाला मरण जरी आले तरी काहीच फरक पडत नाही. कधी कधी मनुष्याला ती नाती देखील सतावतात, ज्या नात्यांमध्ये त्याला समाधान मिळत असतं. आयुष्यात एक वेळ अशी येते जिथे ना आपल्याला कशाचा फरक पडतो ना कशाची गरज भासते. नेहमी हार त्यांचीच होते जे आतून विजयी असतात. आयुष्यातील प्रत्येक संधीचा फायदा उचला, पण कोणाच्या मजबुरीचा फायदा उचलू नका. जिंदगी मोका पण देते आणि त्याचबरोबर आपल्याला धोका पण देते. आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळतच असते. आम्ही पण आता विचार केला आहे की आता आपल्यालाही बदलायला हवं. वेळ आल्यावर आमचाही अंदाज तुम्हाला दाखवायला हवा. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजून जा की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच आपल्याला भेटत असतं. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. मित्रांनो, कठीण काळात फक्त स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. लक्षात ठेवा,
लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात पण मावळत्या नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. धैर्यासाठी आतोनात प्रयत्न करा. मग जगाने तुम्हाला वेड जरी म्हणलं तरी सुद्धा चालेल. कारण वेडीच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. परमेश्वराने निर्माण केलेले एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकतं. मग तुम्ही का नाही? तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधीच गर्व करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. काही वादळे विचलित करण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, पण मालक व्हायची स्वप्न बघा. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला, आयुष्य नक्कीच बदलेल. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काहीच अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहरनं काही सोडलं नाही. खेळ असो किंवा आयुष्य असो, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमकुवत समजतो. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर यामध्ये नक्कीच तुमचा दोष असेल. मित्रांनो, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआपच आदराने झुकतात. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. अपयशी ठरलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून म्हणला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यामधलं अंतर म्हणजे तुम्ही सध्या काय करता. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत असते आणि ज्याच्या रक्तात लढण्याची धमक असते. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत असली तर तुमची ध्येय अजून खूप लहान आहेत हे लक्षात घ्या. पैज लावायची असेल तर स्वतःबरोबरच लावा, स्वतः सोबतच लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि ते पाठीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, कारण हीच त्यांची लायकी आहे. मित्रांनो, शून्यालाही किंमत देता येते, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यामध्ये बरीच किंमत मोजावी लागते. रुद्राक्ष असो किंवा माणूस असो, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. नाही हा शब्द जोपर्यंत तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. मोठं व्हायचाय आणि यशस्वी व्हायचाय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठं व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रभावी असली पाहिजे. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. समुद्रातलं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे या जगातील सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. मित्रांनो, जेव्हा काही हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव असतो. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा असतो. स्वप्न ती नव्हेत जी आपल्याला झोपल्यावर पडतात. स्वप्न तर ते असतात जी आपल्याला झोपूच देत नाहीत. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात. मित्रांनो, खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कडू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. पुन्हा जिंकण्याची तयारी आपण तिथूनच करायची जिथे हरण्याची आपल्याला जास्त भीती वाटते. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच जास्त शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. त्यामुळे सावधगिरीने वागा. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे आहे. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र याच दुनियेतील माणसं दाखवतो. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी जेव्हा संपूर्ण कोरडं होतं तेव्हा किडे माशांना खात असतात. मित्रांनो, संधी ही प्रत्येकालाच मिळत असते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. चांगल्याने चांगलंच निर्माण होतं आणि वाईटातून वाईटच निर्माण होतं. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजेच अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखं आहे. तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ते जितक्या वेगाने येतात तितक्या वेगानेच निघूनही जातात. प्रश्न हा असतो की आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत आपण बाहेर येतो. जेव्हा आपली नख वाढतात तेव्हा आपण नख कापतो, बोट नाही. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार सोडा, नाती सोडू नका. जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिला येणं असं नसतं, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजे जिंकणं असतं. पहिलं स्वप्न तुटल्यावर सुद्धा दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजेच आपलं जीवन आहे. एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. यामुळे मित्रांनो अनेक गैरसमज दूर होतील. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात. आपली स्वप्न कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेष ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार आपल्या मनात येतो. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी फक्त एकच कारण असतं. पहिलं म्हणजे त्यांना तुमची भीती वाटत असते. दुसरं कारण ते स्वतःचा द्वेष करतात आणि तिसरं कारण म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे. एका वेळी एकच काम करा, पण असं करा की जग त्या कामाची दखल घेईल. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. कारण सांगणारी लोक कधीच यशस्वी होत नाहीत
आणि यशस्वी होणारी लोक कधीच कारण सांगत नाहीत। जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केलं, अस्वीकार केलं तर निराश होऊ नका, कारण सर्वसाधारण लोक महागड्या गोष्टी सोडून देतात। जेवढं मोठं आपलं ध्येय असेल तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात। पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो। थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो। आत्मविश्वासाचा अभाव हेच आपल्या अपयशाचे खरे कारण आहे। एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही। म्हणूनच जीवनात कुणाला छोटं समजू नका, कारण ते जे करू शकतात कदाचित ते तुम्ही सुद्धा करू शकत नाहीत। चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे केव्हाही चांगले आहे। माणसाला स्वतःचा फोटो काढायला काहीच वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला त्याला काळ लागतो। जीवनात चांगला माणूस होण्यासाठी फक्त एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर त्याला मनापासून माफ करा। जगायचं असं की आयुष्य कमी पडेल। मित्रांनो, नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका। दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असं नाही। न हारता, न थकता, न थांबता कधी कधी प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा हरतं। हरलात म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून माजू नका। आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही। कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते। स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते। आयुष्यात कधी कधी कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाहीत ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत। एकेकाळी एका गुरूंचा शिष्य जास्त बोलण्याच्या सवयीमुळे तो त्रस्त झाला होता। तो जेव्हाही कुणाला भेटायचा तेव्हा भेटल्यावर मित्रांसमोर त्या व्यक्तीबद्दल आपले मत मांडायचा। आपल्या आजूबाजूला जवळपास सर्वच गोष्टींबद्दल तो आपले मत सांगत असे। कोणी विचारले असो किंवा विचारले नसो याचा त्याला काहीच फरक पडत नसे। आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल, शिक्षकाबद्दल त्याचे स्वतःचे सकारात्मक आणि नकारात्मक मत होते, जे त्याने विचार न करता लोकांसमोर ठेवले होते। आश्रमात राहणारे कोणतेही विद्यार्थी जेव्हा त्यांच्या समस्या घेऊन यायचे तेव्हा तो त्यांना सल्ले देऊ लागायचा। तो अनेकदा त्याच्या मित्रांना म्हणायचा, हे काम तू असं करायला हवं होतं, हे काम तू तसं करायला हवं होतं, असं तो करत राहायचा। त्याच्या या कृत्यामुळे आश्रमातील कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक त्याला गांभीर्याने घेत नसतात, आणि एकदा त्याचे सहकारी विद्यार्थी त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात, कारण तो त्यांना प्रत्येक वेळी सल्लेच देत असतो। कोणीही त्याला आपला मित्र बनवायचा नाही, प्रत्येकाने त्याच्यापासून दूर राहणेच पसंत केले होते। या सवयींमुळे अनेकदा आश्रमात राहणारी अनेक विद्यार्थी त्याच्या पाठीमागे त्याची चेष्टा करायचे, आणि हे सर्व त्या मुलाला सुद्धा माहिती होतं की त्याच्या जास्त बोलण्याच्या सवयीमुळे त्याला कोणीही आवडत नाही। त्याला त्याची ही सवय बदलायची होती, पण इच्छा असूनही प्रत्येक गोष्टीवर आपलं मत मांडायची सवय त्याला सोडता येत नव्हती। पण एके दिवशी तो आपल्या गुरूंकडे गेला आणि त्याने आपल्या सर्व समस्या गुरूंना सांगितल्या। या 5 परिस्थितीत शांत राहायला शिकलंच पाहिजे असं गुरु म्हणाले। ज्याला वाटतं की आपल्याला सगळं माहिती आहे
तो जास्त बोलतो, पण ज्याला वाटतं की आपल्याला खूप कमी माहिती आहे आणि खूप काही आपल्याला शिकण्यासारखं आहे, तो कधीही गरजेपेक्षा जास्त बोलत नाही किंवा कोणालाही न विचारता आपलं मत मांडत नाही. म्हणूनच आधी स्वतःच्या आत असलेला अभिमान काढून टाका की तुम्हाला सर्व काही माहीत आहे. शिष्याने गुरूंसमोर डोकं टेकावलं. गुरु म्हणाले, तुझी खूप बोलण्याची सवय मी एका दिवसात संपवू शकत नाही. ही सवय तुला हळूहळू कमी करावी लागेल. पण कोणत्या प्रसंगी तू शांत राहावं हे मी नक्कीच तुला सांगू शकतो, जेणेकरून तू स्वतःला दुःखी होण्यापासून आणि मोठ्या संकटात येण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. गुरुच्या बोलण्याशी सहमती दर्शवत शिष्याने होकारार्थी मान हलवली. गुरु म्हणाले, अरे बाळा, या 5 प्रसंगी प्रत्येकानेच आपले तोंड बंद ठेवावे. पहिली परिस्थिती, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या बोलण्यातून तुमच्या भावना कोणी समजू शकत नाही, तेव्हा तुम्ही गप्प राहिलं पाहिजे. आणि आपण जेव्हा आपली व्यथा, समस्या लोकांना सांगू लागतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला राहणारी लोक आपल्या आयुष्यात काय चाललं आहे याची पर्वा करत नाहीत. प्रत्येक व्यक्तीला फक्त स्वतःचीच काळजी असते. त्याला फक्त स्वतःबद्दल बोलायचे असते. त्याला फक्त स्वतःची स्तुती ऐकायची असते. आपल्या जीवनातील समस्यांशी त्याला काहीच देणं घेणं नसतं. त्यांना ऐकायचं देखील नसतं. कदाचित 1-2दा तो तुमची दुःखद गोष्ट ऐकेल, पण त्यानंतर तो तुमच्यापासून दूर पळू लागेल. कारण दुःखी आणि असहाय्य व्यक्तीसोबत राहणे कोणालाही आवडत नाही. म्हणूनच तुमचे जवळचे मित्र आणि तुमचे कुटुंब सोडून तुमच्या समस्या कधीही कोणाला सांगू नका, जे तुमचे शब्द समजून घेण्याऐवजी त्याची चेष्टा करतात. या लोकांना कधीच आपलं दुःख, आपली व्यथा, आपल्या समस्या सांगू नयेत किंवा तुमच्या असहाय्यतेचा फायदा घेतात म्हणून देखील आपलं दुःख कधीच कोणासमोर मांडू नये. दुसरी परिस्थिती, जेव्हा तुम्हाला एखाद्या विशिष्ट प्रसंगी काय बोलावं हेच माहिती नसतं किंवा विशिष्ट घटनेबद्दल केवळ अर्धवटच माहिती असते, तेव्हा अशा प्रसंगी आपण शांत राहिलं पाहिजे. अशी व्यक्ती जे अर्धे अपूर्ण ज्ञान असूनही त्या विषयावर बोलत असते, तेव्हा अनेकदा विनोदाचा विषय बनतो आणि अशा व्यक्तीला कोणीही गांभीर्याने घेत नाही. आणि त्या घटनेची किंवा त्या विषयाची सखोल माहिती असणारी व्यक्तीच आपले म्हणणे प्रभावीपणे मांडू शकते. म्हणूनच अर्धे अपूर्ण आणि इकडून तिकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न कधीही करू नका. मित्रांनो, प्रभावीपणे बोलणे आणि अशी व्यक्ती बनणे ज्याच्याशी प्रत्येकाला बोलायचं आहे, ज्याचं ऐकायचं आहे, ही एक कला आहे जी प्रत्येक व्यक्तीमध्ये असू शकते. ती व्यक्ती शिकू सुद्धा शकते. आपण देखील शिकू शकता. तिसरी परिस्थिती म्हणजे, गुरु शिष्याला म्हणाले, जेव्हा एखादी व्यक्ती जी तुमच्या समोर तिसऱ्याबद्दल वाईट बोलत असेल, तेव्हा अशा परिस्थितीत तुम्ही गप्प बसलं पाहिजे. अशा नकारात्मक संभाषणाचा आपण भाग बनू नये. तो तिसरा माणूस उद्या दुसऱ्या कोणासमोर जाऊन तुमच्याबद्दल तो वाईट बोलू शकतो आणि अशी दाट शक्यता आहे की आज जर तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला हो म्हणायला लावण्यासाठी वाईट केलं असेल, तर उद्या जेव्हा त्यांचे संबंध चांगले होतील तेव्हा तो तिसऱ्या व्यक्तीला सगळं काही सांगून टाकेल आणि मग ती दुसरी व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करेल, तुमचा आदर कायमचाच नष्ट होईल. म्हणून जेव्हा जेव्हा कोणी तिसऱ्या व्यक्तीचं वाईट करतो, तेव्हा त्याच्या चुकीच्या वेळेची चेष्टा करतो, तेव्हा तुम्हाला फक्त त्याचं ऐकावं लागतं. तिथे तुमचे कोणतेही मत मांडण्याची गरज नाही. चौथी परिस्थिती, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर रागावते आणि तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा अशा परिस्थितीत शांत राहून तुम्ही समोरच्या व्यक्तीचा राग नक्कीच कमी करू शकता.
आणि परिस्थिती बिघडण्यापासून वाचवू शकता. कारण राग ही अशी एक गोष्ट आहे, अशी परिस्थिती आहे जी आपली बुद्धी हिरावून घेते आणि अशा परिस्थितीत माणूस विचार करून बोलू शकत नाही. त्यामुळे त्याच्या तोंडून फक्त कडू शब्द बाहेर पडतात. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला रागात प्रतिसाद देत नाहीत आणि त्यावेळी गप्प बसतात, तेव्हा ही गोष्ट त्या संतप्त व्यक्तीच्या हृदयात जाणवते आणि जेव्हा त्यांचा राग शांत होतो तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप होतो. पण प्रत्येक प्रसंगात गप्प राहणे सुद्धा तुमच्यासाठी योग्य नाही. जर कोणी चुकीचा वागत असेल तर तुम्हाला त्याला उत्तर द्यावेच लागेल. प्रत्येक वेळी तुमचे मौन हे समोरच्या व्यक्तीच्या कृतीला आणि उद्धटपणाला प्रोत्साहन देण्यासारखे असेल. पण काही लोक अशी असतात, त्यांना आपले मौन कमजोरपणा वाटत असतो. रागाच्या वेळी गप्प बसण्याची ही पद्धत फक्त कुटुंबीय, नातेवाईक आणि काही जवळच्या माणसांसाठी योग्य आहे. प्रत्येक माणसांसाठी योग्य नाही. सगळीकडे गप्प बसायला लागलो तर त्याचा चुकीचा फायदा घेतला जाऊ शकतो. पाचवी परिस्थिती म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात काही दुःखद घटना किंवा काही समस्यांमधून जात असते, तेव्हा आपल्याला फक्त शांत राहून त्याचे शब्द ऐकायचे असतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला स्वतःचं समजून त्याच्या समस्या तुम्हाला सांगत असेल तर तो तुम्हाला कोणत्याही सूचनेच्या अपेक्षेने सांगत नाही. आपण त्याचे लक्षपूर्वक ऐकावे अशी त्याची इच्छा असते. जेव्हा आपण एखाद्याची समस्या लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळते. निदान माझा मुद्दा कोणाला तरी कळला असं त्याला वाटतं. संकटाच्या वेळी एखाद्या व्यक्तीचं सांत्वन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या व्यक्तीचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणं. आणि जेव्हा आपण लोकांचं म्हणणं त्यांना कोणताही सल्ला न देता पूर्ण लक्ष देऊन ऐकतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात आपल्याबद्दल आदर आणि आपुलकीची भावना निर्माण होते. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला त्याची समस्या सांगते तेव्हा त्याचे लक्षपूर्वक ऐका आणि जोपर्यंत तो तुमचा सल्ला घेत नाही किंवा मागत नाही तोपर्यंत त्याला कोणताही सल्ला देऊ नका. गुरु म्हणाले, माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा लोक तुमच्याकडे जास्त आकर्षित होतात. शिष्याने होकारार्थी मान हलवली. कोणत्या परिस्थितीत शांत राहायचं आहे हे शिष्याला गुरूंकडून समजले होते. आणि भक्तांनो, ही गोष्ट इथे संपत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.